शाकंभरी नवरात्र उत्सवाची पौराणिक कथा. शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. शाकंभरी नवरात्र उत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला 7 जानेवारीला सुरू होत आहे. याला शाकंभरी नवरात्र उत्सव असेही म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बदामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. देवी शाकंभरी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी बनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडले. दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधीमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाग होण्यासाठी वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे. पूजेची मांडणी कशी करावी? पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाकंभरीचे ध्यान करावे. लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेभोवती चौबाजूने ठेवा. गंगाजल शिंपडून देवीची पूजा करा. तिच्या प्रसादात खीर, पुरी, फळे, वनस्पती भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा यांचा नैवेद्य अर्पण करा. देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची आरती करा. ही नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळते? जो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते. देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्री येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्सवात साजरी केली जाते. परंतु शाकंभरी नवरात्रांबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. काय आहे या नवरात्री वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात याची सविस्तर माहिती ज्योती भास्कर जयंत साळगावकर यांच्या धर्मबोध या ग्रंथातून जाणून घेऊया. यंदा 7 ते 13 जानेवारी शाकंभरी नवरात्रीचा उत्सव असणार आहे. सुरुवात देवीच्या आवडत्या वारी अर्थात मंगळवारी होत असल्याने या उत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे. पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते. यांचे सारे पूजाविधी हे अश्विनातील देवी नवरात्री सारखेच आहेत. अनेक देशस्थ शाकंभरी देवी ही कुलदैवत आहे. हिचे दुसरे नाव बनशंकरी आहे.
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.